बात करेंगे यहाँ पर से। चलिए बात करेंगे गेंदबाजी में देखिए आते हुए अक्षय ठेठे। ठेठे नहीं, अक्षय सुरेकर। ठेठे पर आज दिसणार। अक्षय ठेठे देखिए बात करेंगे नानगर के मैदान, वो भी दिखेंगे आज। बड़ा चुनौती रहेगा सब टीम के लिए। चलिए खुद देखिए विश्वनाथ है स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए, और उनके साथ देखिए बात करेंगे नॉन स्ट्राइक पर बाला है। विपुल है। चलिए चलेंगे, सुबह का पहला मैच है, वेरी गुड मॉर्निंग से 9 बजकर देखिए 50 मिनट पर पहला गेंद गिर रहा है। कल की बात करेंगे ना, कल 10 बजे पहला मुकाबला शुरू हुआ था। तो बाकी की टीम देखिए आपको समय पे आना होगा, समय पे पहुंचना होगा। सेकेंड मैच बात करेंगे आई काल भेरू, देखिए बात करेंगे वॉलसेन, और इसके साथ देखिए बात करेंगे यहाँ पर मकर रिस्पॉन्स देखिए बात करेंगे मुठोल के बीच में। उसके बाद देखिए जय अंबिका देवरुंगा पड़ा देखिए बात करेंगे ऋतिक, और उसके साथ देखिए वगे श्रीवन नामने और टीम भी आज आपको दिखेंगे। उसके बाद गाँवदेवी नामकर मेहर 11 बापगांव के बीच में जय हनुमान कांडवल देखिए, और उसके साथ ट्रिपल एस स्पोर्ट्स सावत टीम देखिए आपको दिखेंगे। चलिए तैयार गेंदबाज, और पहला गेंद देखिए जगह बनाकर खेला यहाँ पर, बैकफुट से बहुत बढ़िया कर देखिए यहाँ पर। और कप्तान ने पहला बोला था हमारी एनर्जी मैदान पर दिखेगा, लेकिन चलते हैं प्रोज्वल देखिए कालन हमारे डीजे। कमाल का टाइमिंग देखिए, लाजवाब छलनी छलनी करके गेंद निकल गया यहाँ पर से। ओ फिर से खींचा इस बार क्रॉस फील्डर से गेंद के नीचे। ओ जीतू ने क्या छीन लिया भाई, चिड़िया चुप गई खेत में। जगन सेठ पाटिल देखिए बात करेंगे, सुजल दादा वेलकम है आपका। हमारे देखिए आदर्श स्तंभ बात करेंगे जगन सेठ पाटिल सब देखिए सरपंच है। और देखिए ठाणे रायगढ़ से महाराष्ट्र में देखिए बात करेंगे कितना जाचा नावाचा धरा रहा है नहीं। अब कटआउट देखिए मैनर्स देख सकते हैं उनके, देखिए जो मित्र फैमिली परिवार जो जुड़े हुए उनके कार्य में देखिए, और ये दर्शाता है। सुजल दादा वेलकम, स्वागत है। देखिए बात करेंगे इताड़े टीम को सपोर्ट करने के लिए, लेकिन दोनों देखिए घर का टीम है, घरच्या संघ आहे दोघं ए भाव, फक्त ये फरक आहे। निश्चित रूप से मजा आएगा, जहां पर देखिए विश्वास ने टॉस जीतकर बताए थे भाई विश्वनाथ ने कि हम एनर्जी खूब दिखाएंगे। चला इताडे गावच्या सुरेश दादा पाटील यावं दादा मंचावर। सुरेश दादा पाटील वेलकम, स्वागत आहे। बघा इताडेच्या सपोर्टर बघा, सकाळीचा वेळ आहे, दोघा संघ पण इताडेचे आहे, त्यांच्या पण समर्थक सपोर्टर बघा। चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए चर्चा जिक्र यहाँ पर, लेकिन कमाल की गेंदबाजी देखिए अक्षय, मौका लिया था मिड विकेट पर देखिए, बढ़िया कैच लिए थे जीतू खास करके। जीतू भाई देखिए यहाँ पर फील्डर की बात करेंगे, और जगह बना मिड ऑन के ऊपर से खेले यहाँ पर। जब तक इनको लपक लेते देखिए तब तक एक रन आता हुआ। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 6 रन देखिए बात करेंगे। और हमारे साथ देखिए बात करेंगे बहुत बढ़िया देखिए ऑपरेटर पीसी पर बैठे हुए हैं एनबी लाइव के हर्षद देखिए, त्यांच्या सोबत कॅमेरामॅन त्यांच्या पण मनपूर्वक स्वागत है। हवा में खेने, लेकिन मानो कि देखिए आसमान पर छोटे छोटे परिंदे उड़ रहे हैं, और हमारे कैमरामैन भी देखिए हवा में मानो कि अपने कैमरा का काम को अंजाम देते हुए। अच्छा रनिंग वीडियो में सुबह का समय जितनी भाग जाओगे बेहतर साबित होगा। कुल टोटल की बात करेंगे देखिए 8 तक पहुंचे हैं, 8 धावा पहला ओव्हर चालू आहे। गोलंदाज अक्षय,
अतिशय सुंदर गोलंदाजी बघा. लेन मध्ये चेंज ऑफ बदलाव, गुड लेन्स, स्लोअर चेंडू. त्यानंतर बघा ऑन साइड पर दोन फिल्डर बाहेर आहे. मिड विकेट्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर बाकीच्या फिल्डर्स सर्कलचे. ओ कमाल की देखिए ऑफ ड्राइव, देखिए सिर्फ यहाँ पर टाइमिंग पे भरोसा किया और कवर पॉइंट को चीरता हुआ 4 रन. पहला ओवर कंप्लीट है. 12 अगर इससे औसत एवरेज से जाते हैं तो 48 तक पहुंच जाएंगे. और 12 का औसत एवरेज सबसे क्रिकेट में अच्छा औसत का माना जाता है. कि कम से कम हर टीम चाहते है कि 12 का औसत बने, 5 ओवर में 60 बने, 4 ओवर में 48. कठिन बनेगा, थोड़ा सा कठिन मेहनत करना पड़ेगा अगर 12 का औसत एवरेज से बनता है. लेकिन मैंडेटरी पावर प्ले कंप्लीट हो चुका है. अब गेंदबाजी के लिए देखिए आते हुए लड़ली खुल के मैदान अभी खाली पड़ा है. सामने तेरा देखिए बात करेंगे इताड़े और टीम के बाहुबली दैवत अब खड़ा है. दैवत देखिए बाहुबली इस टीम के. चलिए रितेश शायद मुझे लगता है जॉब पे काम पे हैं, टीम में नहीं है. लेकिन अच्छा देखिए जुड़ेंगे नीचे. विशाल देखिए टॉस जीते कप्तान के रूप में और रिवर्स स्विच निकला भाई यहाँ पर. जैसे बंदूक से निकलती है गोली. डिचका, 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 डिचका. दादा का देखिए नाम शहर शहर में देखिए गली गली में जिस नाम की देखिए चर्चा है कि जगन सेठ पाटिल सब. चलिए यहाँ पर बात करेंगे. बहुत बढ़िया देखिए रिवर्स स्विच खेले बल्लेबाजों ने थोड़ा सा जोखिम लिया. और कितना जिंदगी में जोखिम ना लेना सबसे बड़ा जोखिम है. जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है. जिंदगी में इसकी ना करना वो भी अपने आप से बड़ा इसकी है. इसकी ना करे तो अच्छा है. सत्रह पर एक है. और देखिए बात करेंगे दैवत है अतिशय मजबूत शरीर राउंड द विकेटच्या गोलंदाज हलक्या हाताचा खेळला. शॉर्ट पॉइंट मध्ये अतिशय सुंदर फिल्डिंग होता. फिल्डर होता तिथे साईनाथ पाटील होते फिल्डर बघा. अतिशय सुंदर फिल्डिंग आहे. एवढी इझी नाही आहे सर्कलचे. चलिए सर्कल के लेकिन इसके बाद एक दिशा दे दिया भाई यहाँ पर. सडले को चिर दिया गेंद डीप फाइन लेग से मारेगा के बाद 4 रन. चलिए तैयार गेंदबाज. ये चलिए बात करेंगे और एक देखिए 4 रन आता हुआ. आज जवाब यहाँ पर रनों की बारिश होता हुआ और यही काम करना पड़ेगा.
और रही बात की देखिए यहाँ पर थोड़ी सी कमजोरी साबित होती है गेंदबाजी। आगे निकले देखिए, स्टेप आउट करके खेले यहाँ पर। हाँ, जब तक देखिए लॉन्ग ऑन से और नजरे हटी, लेकिन से अच्छा कवर यहाँ पर। अक्सर देखिए बात करेंगे, ओवर अभी देखिए कंप्लीट करके आए थे। फिटनेस बहुत बढ़िया देखिए, कमाल का यहाँ पर। और फिटनेस बहुत जरूरी होता है, इतना फिट हो तो तभी हिट हो भाई। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 28 रन, 2 ओवर कंप्लीट है। चला 28 धावा, 1 विकेट है। सुबह का समय बैठ के जाता था। चलिए, सुबह सुबह देखिए पानी की जरूरत है, पानी की। हाँ नाही, सकाळच्या वेळ आहे, पाणी पण नाही आहे, येईल लगेच. विश्वास आता जा, पेट घेऊन जा, जरा मैसेज पे लिहून टाका काहीतरी। ओ ये चलिए, पॉइंट के ऊपर चले के खेलते हैं, पर रन देखिए अब आने लगी है भाई। ओ अचून एक चौकार, तिसरा ओव्हरचा पहिला चेंडू, अतिशय सुंदर स्क्वेअर किट आहे। चेंडू बॅक, कमाल की देखिए टाइमिंग यहाँ पर देखिए हुआ, देखिए थोड़ी सी अपने आप से भी नाखुश है और इस रनों से भी नाखुश है, क्योंकि रनों की बारिश हुई है। भलाई टॉस जीते थे यहाँ पर इताड़े और टीम, लेकिन अभी तक इताड़े बहुत टीम देखिए हावी होते हुए 32 पर 1 है। और फर्स्ट इनिंग देखिए 59 देखिए, प्रोजेक्ट स्कोर बताता हुआ यहाँ पर। एनबी लाइव देखिए, बेल बटन को दबाइए, सब्सक्राइब करिए, आपला हक्काचा माणूस किरोली देखिए बात करेंगे, निवृत्ति दादा बचा गए। और ये चलिए भाई करेंगे, कट लिया यहाँ पर, और थर्ड मैन को चिरता हुआ 4 रन। जाकर पहुंचा है 42 देखिए, 42 रन, लेकिन अभी भी देखिए एक गेंद आना बाकी है। हाँ, दिक्कत थोड़ा मुश्किल देखिए बनते जाएगा। हाँ, बड़ा अच्छा देखिए स्टार्ट, ग्रेट स्टार्ट है, जितनी भी तारीफ किया जाए। और एक बार देखिए हल्के हाथों से गिरा पर 1 रन लेंगे, दूसरे के लिए कोई मौका नहीं यहाँ पर। और इसके साथ साथ देखिए 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। 3 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 43 रन है। कमाल की शुरुआत, अभी भी 6 गेंद आना बाकी है। मैदान पर देखिए बल्लेबाज थोड़ी सी पानी की मांग है, चलिए पानी लेकर जाइए। टीम का टोटल देखिए 43 रन। चलते हैं डीजी के पास, और कप्तान खुद सीना तान
बनाए लेकिन आखिरी 6 गेंद कहाँ डाल दिए भाई। जीतू डायरेक्ट देखिए जीतने की तरफ भाग रहे हैं। वाइट क्या जब देखिए महेंद्र सर देखिए बात करेंगे अनोखी अंदाज अंपायरिंग की। और गेंदबाज देखिए फिर से एक बार होंगे तैयार। और लेट देखिए यहाँ पर स्क्वायर किट के लिए फील्डर से वहां पर। और चूक देखिए यहाँ पर होता हुआ चुकीला माफी नहीं अजून एक चौकार। अल्लाह सरियत है। चलिए उमेश किनी सर वेलकम स्वागत है। छकड़े के देखिए पहल का रेस भी बड़ा तेजी से क्रेज है। और फिर से एक बार देखिए हल्के हाथों से पहला रन और दूसरे के लिए देखिए भाई यहाँ पर 2 रन भी देखिए यहाँ से कंप्लीट होता हुआ। और टीम का स्कोर देखिए अर्धे शतक 50 धावा 50 रन है। अजून या ओव्हरच्या या इनिंगच्या 4 चेंडू बाकी आहे। तैयार गोलंदाज स्टेप आउट करून खेळले सर्कलच्या आतमध्ये। सर्कलच्या आतमध्ये बघा शॉर्ट कव्हरला एक फिल्डर होता। अतिशय सुंदर फिल्डिंग उमेश केनी सर। दोघा संघ पण एकाच गावाच्या जानोर स्पोर्ट इताळे ब इताळे अ एक जबरदस्त फाईट आहे चालू आहे दोघा संघामध्ये। टॉस जिंकून फर्स्ट जानोर स्पोर्ट इताळे या संघाच्या कर्णधार गोलंदाजचा निर्णय घेतला लेकिन बॅटिंग बघा विश्वनाथ कर्णधारचा विकेट थोडा लवकर पडला त्याच्यानंतर अतिशय एक शानदार पार्टनरशिप सुंदर पार्टनरशिप आहे। रन आली लेग बाय मध्ये महेंद्र सर जेपी पॅनलच्या बघा अंपायर 45-50 त्यांच्या पॅनलच्या अंपायर मध्ये आहे। जेपी पॅनल मध्ये आज रवाना होईल अंपायर जेपी पॅनल गुजरात मध्ये मी त्यांच्या सोबत आहे दुपारच्या नंतर। चला नेक्स्ट मॅच ओ फलंदाज डॉट चिंडू। तो चलिए बात करेंगे इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा आई कालभैरव वसिंद त्याच्यासोबत मकरद स्पोर्ट्स मुठ्ठुवल धावा टोटल से 52-52 अंतिम चेंडू। ओ अतिशय सुंदर कमबैक गोलंदाज है क्योंकि पहला 3 ओवर में देखिए रन लुटा था। ओ चिंगो चिंगो स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर वाइड के साथ। चलिए वाइट ही लेकिन बल्लेबाज को क्या हो गया। और 53 देखिए 53 रन है। तो चलिए गेंद की आखिरी गेंद नहीं बल्लेबाज मैदान पर आए हैं। गौरव देखिए बात करेंगे यहाँ पर आखिरी अंतिम गेंद है। ओ यहाँ पर देखिए बहुत बढ़िया लेकिन इस बार ओवर कंप्लीट है क्योंकि पिचअप लाइन भी अंदर था और कौन वाइड लाइन के अंदर से गेंद निकला और ओवर कंप्लीट देखिए यहाँ पर अच्छा कमबैक करेंगे 53 रन बनाए जीत के लिए 54 की जरूरत है। और अगला मैच देखिए टॉस के लिए दोनों कप्तान खास करके देखिए आई कालूरी देखिए वालसन टीम के कप्तान से मकरद स्पोर्ट्स मुठुवल टीम के कप्तान आ जाइए टॉस बॉक्स पर टॉस किया जाएगा। और इसके साथ देखिए बात करेंगे मुठुवल टीम के कप्तान देखिए आ चुके हैं वालसन टीम के कप्तान से तुरंत देखिए छोड़ना पड़ेगा अगर ना जोड़ते तो फिर पेनल्टी का सामना करना पड़ेगा। मनीष पाटिल सर देखिए जुड़ेंगे एक भिवंडी के देखिए आवाज है बड़ी अच्छी आवाज देखिए आज पूरा दिन भर। चलिए वालसन टीम के कप्तान से चला वालसन संघाचे कर्णधार लगेच टॉस साठी संपर्क साधा मुठवल संघाचे कर्णधार उपस्थित आहे।
54चं टार्गेट आहे, 54 आहे. स्पोर्ट्स इताडे बी यांच्या विद्यमान आयोजनाने आपण स्पर्धा पाहतोय आणि आजचा मेगा फायनल दिवस आहे आणि आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जानू स्पोर्ट्स इताडे ए आणि दुसऱ्या बाजूने जानू स्पोर्ट्स इताडे बी. चला टीम वाळशिंद आपण टॉस साठी यायचंय. यानंतर होणारी मॅच आपल्याला मकरन स्पोर्ट्स मुठवळ जे संघाचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत आणि अगेन्स्ट टीम आई काळभैरवी वाळशिंद या दोन संघांमध्ये पाहणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. मुठवळ संघाचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत. टीम वाळशिंद आपले कॅप्टन इथपर्यंत पोहोचवा. पहिला चेंडू पडण्याचा आधी टीमचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचले पाहिजेत. अदरवाईज मग जे काही डिसिजन असेल ते कमिटी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर टोटल धावा फळकावरती जोडला गेला तर 53, 53 आणि 54 धावांचं आव्हान आहे. आणि हे पार करण्याकरिता आता ओपनिंग पर्स अर्थात जानू स्पोर्ट्स इताडे ए संघाकडनं आपण ओपनिंग पर्स 2 खेळाडू पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती नवनाथ आणि त्याच्या समूहेत नवनाथच्या समूहेत आपण दैवतला पाहतोय. नवनाथ आणि दैवत वेलेकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल जानू स्पोर्ट्स इताडे बी संघ ए संघाकडनं. खरं तर पहिला डाव भरपूर चांगला राहिला. पहिल्या डावामध्ये जर बघितलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये 1 विकेट गमावलेला 12 धावा आल्या. पण पॉवर प्ले नंतरचा थोडासा अंदाज बदलताना दिसला. 16 धावा दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 14. चौथं षटक थोडंसं पुन्हा एकदा बॉलिंग साईडनं आपल्याला पाहायला मिळालं ज्यामध्ये अवघ्या 10 धावा आल्या आणि 13.50 ॲव्हरेजने आतापर्यंत फळकावरती धावा 54 बनवायच्यात. 54 धाव्यांचं आव्हान दैवत वेलेकर आणि नवनाथ ही जोडी आघाडीची पारंपरिक जोडी आहे. खरं तर दैवतला क्रमांक 2, 3 वरती देखील आपण पाहत असतो संघाची रिक्वायरमेंटनुसार. जसं सुरुवातीला जर मोठ्या फटक्यांची गरज असेल तर सुरुवातीला ओपनिंग पार्समध्ये देखील पाहतोय. जर मॅच बॅलन्सिंग असेल तर मग मिडल ओव्हर्सला येऊन देखील अटॅक करतो आणि या शैलीचा खेळाडू आहे. पण निलेश षटक क्रमांक 2 हाताळताना आपण त्याला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आलाय. फ्रंटलाईन बॉलर आहे. सुरुवातीचं पॉवर प्ले निलेशच्या हातामध्ये जिम्मेदारी असेल. टार्गेट मोठं आहे. मॉर्निंग सेशनची आपण मॅच पाहतोय. सकाळचं सत्र आहे. ज्या सकाळच्या सत्रामध्ये बॉडी तितकीशी खोललेली नसते आणि त्यामध्ये मोठे फटके येतील का स्टार्टिंगला पाहावं लागेल. पहिलाच बॉल ऑप्शनचा बाहेर होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरचा मधोमधना बॉल चालला आणि पहिल्या बॉलवरती ॲज इट इज सुरुवात
जशी काय पहिल्या सत्राची झाली होती. पहिला बॉलवरती आलाय 4 चौकार. लोअर फुल टॉस बॉल फुल लेंथ यॉर्कर करायचा होता, पण तिकडे ड्राईव्ह केलं गेलं नवनाथच्या माध्यमातून आणि पहिल्या बॉलवरती चौकार आला. थोडी लेंथ पाठी ठेवली, आता बॅकफुटला गेले, कट करायचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिकडे अडवायचा प्रयत्न करतील आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. चांगला स्टार्ट मिळाला. पहिला 2 चेंडूवरती निलेशच्या अगेन्स्ट 2 चौकार आलेत. पॉवर प्लेचा भरपूर फायदा. खरं तर ऑफ साईडला जर बघितलं गेलं तर जो गॅप दिसतोय एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरचा मधोमधनं, त्या दोन्ही गॅप मधनं बॉलला पाठवला गेला आणि पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार. धाव फलकावरती धावा 8 आल्यात. नवनाथचा स्टार्ट चांगला आहे. बॅटची कडा लागलेली, बॅटची कडा होती तिकडे आणि त्यानंतर यष्टीरक्षकाकडनं ती चुकी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर जर बघितलं तर एक सिंगल धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 9 या आकड्यावरती. धाव नाही घेतलेली. ओके. दरम्यान सन्माननीय सुरेश झिपाडी साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. शॉर्ट बॉल पुन्हा कडेला लागला, पुन्हा बॅटचा एजला लागला आणि ऍज इट इज ते चित्र पाहायला मिळालं. एक्झॅक्टली पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले आणि त्यानंतर पुढचे दोनही बॉल मी म्हणेन की बॉलरचा कमबॅक भरपूर चांगला. दोन्ही डॉट बॉल आले आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले. टोटल धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 8 या आकड्यावरती 2 चौकारांच्या मदतीने जाऊन पोहोचल्या गेल्या. दरम्यान सुरेश पाटील यांचे इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. नेक्स्ट बॉल लेंथ आता जर बघितली तर 3 स्टंप मध्ये आणि तिकडनं लेग कटर बॉलचा हलकाशी गती कमी होती. टर्न देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर बघितलं तर आता 22च्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जर पाहिला तर टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचताय. चेंडू फेकून झाले तर आतापर्यंत 5. चांगला स्टार्ट मिळालाय. खरं तर इताडे ए संघाने प्रथमतः बॉलिंग करत असताना समोरच्या संघाला 53 अर्थात इताडे बी संघाला आणि त्यानंतर 54चा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. थोडासा दबावामध्ये बॉलर सुरुवातीला जर 2 मोठे फटके बसल्यानंतर, पण त्यानंतरचे 2 डॉट बॉल ज्याच्यामध्ये एक एज लागली होती. कॅच देखील तिकडे ड्रॉप होताना पाहिली, पण त्यानंतर आता 22च्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती बनवली आणि शेवटचा अंतिम बॉल फेस करायला या पॉवर प्लेचा दैवत वेलेकर स्ट्राईक रेंजवर. 60 तर चांगला मिळाला होता, पण त्यानंतर बॉलरचा कमबॅक चांगला, निलेशचा कमबॅक चांगला. 3 स्टंप मध्ये ड्राईव्ह करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल फेक क्विक झाली. एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. सक्सेसफुल षटक म्हणावं लागेल. मी तर म्हणेन की विकेट लेस जरी निलेश राहिला असेल तरी पण सुरुवातीला 2 चौकार आल्यानंतर फिनिश भरपूर चांगला केला त्याने. या षटक समाप्ती भरपूर चांगली दिली. त्यानंतर पुढच्या 4 बॉलवरती त्याने एकच वैयक्तिक धाव खर्च केली, एक 22ची धाव होती. सो टोटल धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टोटल धावा फलकावरती 10 आकड्यावरती आहेत. 54चा पाठलाग चालू आहे. पहिल्या षटकामध्ये विदाउट लॉस 10 धावा, पण दुसऱ्या बाजूने मी म्हणेन की दुसऱ्या कोणने जर बघितलं गेलं तर विकेट देखील वाचवल्यात. सुरुवातीला धावा जरी आला नसतील पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेचा तितका फायदा नसेल उचलला तरी पण विकेट वाचवल्यात, कारण की विकेट इम्पॅक्ट करेल. जेवढी पार्टनरशिप मोठी होत जाईल तेवढ्या धावा बनवण्याच्या चान्सेस देखील वाढतात, पण विकेट पडल्यानंतर धावा देखील कमी येतात, कारण की नवीन बॅटर 1 ते 2 डॉट बॉल देखील फेस करू शकतो, सिंगल देखील येत असतात आणि त्याचाचमुळे धावा थोड्या कमी दिसतील विकेट पडल्यानंतर. पण विकेट वाचवल्यात, पार्टनरशिप करायचा प्रयत्न आणि या दोघांमध्ये क्षमता आहे, मोठे फटके जोडू शकतात. दोघांकडे ती ताकद आहे. स्पेशली दैवत वेलेकर मॅचला फिनिश करण्याचा अंदाज त्याच्याकडे आहे.
सो शेवटच्या अंतिम बॉलवरती एक सिंगल घेतले आणि आता स्ट्रायकर एंडवरती पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये शुभम आलेत. आई कालभैरवी वाळशीन टीमचे कॅप्टन, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. मुठवळ संघाचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत. वाळशीन टीम आपला कॅप्टन आपण पोहोचवा. षटक क्रमांक दुसरं आणि शुभमला आता बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय दुसऱ्या षटकामध्ये अगेन्स्ट दैवतच्या. पहिलाच बॉल आतमध्ये आला, कट करायचा प्रयत्न होता पण दैवत थोडंसं सरप्राइझिंग ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. हा पहा टप्पा पडल्यानंतर चेंडूने आतमध्ये ऑफ कटर हा बॉल होता आणि त्याचाच मुळे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. सरप्राईज झाला बॅटर. खरं तर ज्यावेळेस रिलीजिंग पॉइंट आहे तो ज्यावेळेस हँडमधनं रिलीज होतो ना बॉल तेव्हा ओळखणं गरजेचं आहे की बॉल कोणता वळण घेतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, लगेचच लेंथ मध्ये परिवर्तन. कौतुक करेन इथे मी बॉलरचा, कारण की ज्या पद्धतीने त्यांना लेंथ मध्ये चेंजेस केल्या सुपर्ब, भरपूर चांगले. पहिले 2 डॉट बॉल आले आणि 2 डॉट बॉलच्या समाप्तीनंतर जर धाव फलकावरती धावा पाहिला तर आतापर्यंत पाठलाग चालू आहे रनचे 54चा, पण धावा फलकावरती 10 आकड्यावरती आहे जिथे 2 चेंडू फेकून झाले. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा, 2 चौकार, 1 बाईज, 1 सिंगल. या षटकाची सुरुवात 2 डॉटने आल्या. चांगली बॉलिंग शुभमच्या माध्यमातून. पायावरती टाकायचा प्रयत्न केला, स्क्वेअर लेगला आता बॉल चालला, स्वीप केलं होतं तिकडे आणि त्यानंतर एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस या षटकामध्ये पहिली धाव. या आधीच्या षटकामध्ये टोटल 10, सो 11 आकड्यावरती. करंट रन रेट जर बघितला गेला तर 7.33, रिक्वायर्ड रन रेट 17.20. जिथे मॅच चालू झालेली तो 13.30चा होता. 13.30चा अवरेजने तुम्हाला धावा बनवायचा होत्या, पण जे डॉट बॉल आले ना तासाने हा रिक्वायर्ड रन रेट वाढत गेला आणि आता 17.5-18 पर्यंत जाऊन पोहोचला. वेग वाढवावा लागेल, पण 1 ते 2 मोठे फटके या षटकाच्या समाप्ती अखेरीस आले तर पुन्हा रन रेट सुधारताना दिसेल. मिड ऑफला बॉल आहे, फेकी वेगाने हवी होती पण हलकी मिसफील्ड पाहायला मिळेल आणि त्याच्याच मदतीनं एक सिंगल पुन्हा आली. सुरुवातीला पहिल्या षटकाचा पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्यानंतर पूर्णपणे बॉलर्सने मोठे फटके मारण्यापासून बॅटर्सला थांबवलं आणि ते चित्र सध्या तरी दिसत आहे. हळूहळू प्रेशर आता वाढत जाईल. शुभम देखील चांगली बॉलिंग करतात. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आपण बॉलिंग करत असताना निलेशला पाहिलं होतं ॲज इट इज बॉलिंग, या षटकामध्ये तितक्या चांगल्या पद्धतीने टप्पे ठेवलेत. पुन्हा समसा बाहेर खेचून मारलाय, मिड विकेटला बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फेकी करतात तिथपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल, रनआउटची संधी देखील आणि त्यानंतर फलंदाज बाद. धक्का मिळताना पहिल्या क्रमांकाचा. वरती धाव फलकावर धावा आपण पाहतोय. दैवत माघारी परतले गेले रनआउटच्या माध्यमातून. दुसरी धाव जी होती ती थोडीशी रिस्की झाली होती आणि त्याचाच मुळे 5व्या बॉलवरती विकेट आलाय. हे षटक देखील चांगलं चालू आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले, 3च धावा दिलात, ज्यामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 सिंगल, 5व्या बॉलवरती 1 सिंगल प्लस रनआउट आणि आता शेवटचा अंतिम बॉल आहे. 54 झपाटला करत असताना 7.09चा अवरेजने आतापर्यंत धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात अवघ्या 13. आई काळभैरवी वाळशीन टीमचे कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रिपोर्टिंग करायची. शेवटचा अंतिम बॉल, लास्ट बॉल. फुल टॉस होता, अंपायर इशारा करतात इट्स अ बीम बॉल. ओव्हर हाईट, जास्त हाईट दिली गेली, अति जास्त वेग या फुल लेंथ यॉर्कर करायचा प्रयत्न आणि तिकडे जर बघितलं गेलं तर भीमच्या स्वरूपामध्ये हा नो बॉल आणि त्याच्याच मदतीने धाव फलकावरती धावा 14 आकड्यावर जाऊन पोहोचतायत. अंतिमचा बॉल फ्री हिटचा, अर्थात आता इथून बॅटरला संधी असेल की एखादा मोठा फटका. जितेश समोरच्या दिशेला खेळल्यात अगदी स्ट्रेट बॅटने आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा बॉल येताना सिक्सर, मोठा धमाका पाहायला मिळेल. षटकचा समाप्ती अंदाज भरपूर चांगला. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहूयात आपण.
ऑप्समचा बाहेर आणि त्यानंतर ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला लॉफ्टेड ड्राईव्ह केलं आणि त्यानंतर बॉलला पाठवले 6 धावेंकरिता आणि षटकाराने षटक क्रमांक दुसरं समाप्त झाला. 12 मध्ये बनवलात 20 धावा. सो आता येणाऱ्या 12 मध्ये बनवायच्या धावा 34. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले आणि त्यानंतर पॉवर प्ले संपल्यानंतरचा दुसरं षटक चांगलं राहिलं. जरी शेवटच्या अंतिम बॉलवरती एक सिक्सर आला असेल तरी पण 10 धावा खर्च केल्या. सो मी तर म्हणेन की आतापर्यंत कंट्रोलमध्ये बॉलिंग आहे. पण पेनल्टीमेट षटक क्रमांक 30 या षटकामध्ये भरपूर जिम्मेदारी असेल. आता बॉलिंग साईडवरती बॉलिंग युनिटवरती थोडंसं जिम्मेदारी वाढतील कारण की हे षटक डिसाईड करेल की मॅच कुठे वळतीये. कारण की या षटकामध्ये मी तर म्हणेन की 100 अर्थात 15 ते 17 धावा आला तर मॅच तुम्हाला हलकीशी जिवंत राहताना दिसेल. पण 17 पेक्षा कमी धावा जर आल्या तर दबाव वाढेल बॅटिंग साईडवरती. जानू स्पोर्ट्स इताडे ए संघावरती प्रेशर असेल मग. त्यामुळे ऍटलिस्ट मिनिमम 17 धावा या षटकामध्ये इंटेन्शन ठेवावं लागेल. आणि स्पेशली ज्या पद्धतीने जितेशने मोठा फटका खेळला, जितेशने ज्या पद्धतीने स्ट्रोक जोडला होता, मी म्हणेन की क्षमता जितेशमध्ये भरपूर आहे. पण त्या आता क्षमतेला त्याच्या शक्तीमध्ये वापर करावा लागेल त्याला. 20 वरती एक अशी परिस्थिती आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 मध्ये 20 बनवलात आणि 17.00चा अवरेज मध्ये 12 मध्ये बनवायच्या धावा 34. षटक क्रमांक 30 पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेत खेळायचा प्रयत्न आहे. वाडिश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले आणि त्यानंतर कॅच पकडली जाईल. धक्का मिळताना आणखी एक. या षटकाची सुरुवात विकेट पासून झाली आहे. आणि समाजकार्यामध्ये म्हणतात ना की समाजकार्याचा वसा घेतलेल्या माणसांना तुम्ही कधीच थांबवू शकत नाही. आणि त्यामधले हे व्यक्तिमत्व जगनशेठ पाटील साहेब. संवाद पुन्हा एकदा मॅचकडे. पहिल्या बॉलवरती विकेट आल्या. धाव फळकावरती धावा आपण पाहतो 20 वरती 2 धक्के बसलेत आतापर्यंत. अजूनही 11 मध्ये 34 बनवायच्यात. शॉर्ट बॉल इथे मात्र हवेमध्ये खेळल्यात आणि त्यानंतर सेफली लँड करेल बॉल मिड विकेटला आणि फेकी करेपर्यंत 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. धावा जाऊन पोहोचला गेला 22 या आकड्यावरती. हर्षल आलेत जितेशच्या समवेत आता पार्टनरशिप करायला. आता मी तर म्हणेन की विकेट थांबवावे लागतील आणि धावा वेगाने बनवाव्या लागतील. हीच परिस्थिती आता तुम्हाला फॉलो करायची आहे. आतापर्यंत धावा फळकावरती आहेत टोटल 22 वरती 2 चेंडूंचा खेळ फेकून झालाय. 10 मध्ये 32. 19.20चा अवरेज आता. क्रॉस पॅटने खेळायचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला बॉल चालला आणि त्यानंतर आणखी एक सिंगल आणि सिंगलने धाव फलकावरती धाव वाढती. धावा जाऊन पोहोचला गेला 23 आकड्यावरती. जितेश आता स्ट्रायकर एंड वरती आहेत. जाणे 2 चेंडूंना फेस करताना आतापर्यंत 6 धावा बनवल्यात. एक मोठा फटका अगदी स्ट्रेट बॅटने आणि ज्या पद्धतीने जितेशने मोठा फटका जोडला होता ना त्याची ताकद तिकडे दिसली. ती क्षमता त्याच्यामध्ये दिसली. मॅच फिनिश अंदाज त्याच्याकडे. पण मॅच देखील भरपूर लांब आहे. नऊ मध्ये 31 बनवायच्यात अजूनही. धाव फळकावरती 23 धावात. निर्णायक बॉल. चौथा चेंडू आहे. ऑप्शनच्या बाहेर खेचलाय. हवेमध्ये आहे. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पोहोचतील का, चेस करतील का. पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता जितेशची कॅच सोडली. 2 धावा मिळाल्या आणि 2 धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतील देखील. धावा जाऊन पोहोचला 25 आकड्यावरती.
8 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 8 मध्ये अजूनही 29 बनवायचे आहेत. हे 2 चेंडू आहेत ना आता या ओव्हर मधले, हे दोन्ही चेंडू फार महत्वाचे आहेत. 8:29 टीव्ही स्क्रीनवरती आपण सध्या तरी पाहतोय विजयाकरिता पॅनल्टी मेड षटक, आणि पॅनल्टी मेड षटकामध्ये आतापर्यंत कंट्रोल वाईज बॉलिंग राहिली आहे. ज्या इंटेन्शनने बॉलिंग करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आले होते, विश्वास एक्झॅक्टली तेच पुन्हा क्रॉस बॅटने खेळलेत. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, थोडी मिसफिल्ड होईल हलकीसी, आणि फेकी करेपर्यंत 2 धावा, आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती 27 आकड्यावर धावा जाऊन पोहोचतात. शेवटचा अंतिम बॉल, 5 चेंडू फेकून झाले, 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा 10 धावा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 1 विकेट आणि टोटल 7 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल, 7-27. मी तर म्हणेन की जितेशला इथे चान्स घेणं गरजेचं आहे. रिस्क घेतोयस का? कारण की इथे सिक्सर आला तर 6-21 ची मॅच दिसेल, नाहीतर मग 20+20-22+ तुम्हाला मॅच शेवटच्या अंतिम षटकामध्ये. बॉलर्स ऑलवेज इथे मग पुढे वाटचाल करण्याकरिता तयार असतात. शॉर्ट बॉल ऑप्शनचा बाहेर होता, आणि त्यानंतर इंटेन्शन भरपूर चांगले बघा. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ तैनात होता, त्यामुळे ऑफ साईडला बॉल ठेवला, आणि क्रॉस बॅटने शफल तितकं नव्हतं केलेलं, आणि त्याच्यासमोर डॉट बॉलची समाप्ती, निधाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा जर बघितला गेला 27-27. सो विजयाकरिता आता इक्वेशन आहे 6 मध्ये 27 बनवायच्यात. चला आपण टॉस करूयात आपल्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये. काल भैरवी स्पोर्ट्स वालशिंद आणि मकरन स्पोर्ट्स मुठवळ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जॉईन व्हायचंय. टॉस करूयात. चला टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत, आणि कॉइन स्पिन करण्याकरिता आमच्या मुख्य व्यासपीठावरनं सुजल पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्य आपण कॉइन स्पिन करायचा. चला मॅच ऑनगोईंग आहे, आणि ऑनगोईंग मॅच मध्ये आपण टॉस करतोय. यानंतर तुम्हाला 2 संघ पाहायला मिळतील. आणि काळ भैरवी स्पोर्ट्स वालशिंद टीमचे कॅप्टन आहेत, आणि अगेन्स्ट टीम मकरन स्पोर्ट्स मुठवळ. मुठवळ संघाने टॉस जिंकलाय. गणेश वेळकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. 3 सिक्सर जर हर्षदने जोडले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 6 आणि 6 मध्ये बनवायच्या धावा विजयाकरिता 27. आणि शेवटचं अंतिम षटक आतापर्यंत हाताळण्याकरिता विपुल आणलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये निलेश, शुभम, विश्वास तीनही गोलंदाजांनी सुपर बॉलिंग केली, उल्लेखनीय बॉलिंग हाताळली. 6-27 ची मॅच आता. पहिला बॉल सोडू दिलाय, जाऊ दिलाय. अंपायरचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव, आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये. धावा जाऊन पोहोचल्या गेला 28-28 आकड्यावरती. अजूनही 26 धावांची गरज आहे. 3 ते 4 मोठे फटके. समोर खेळायचा प्रयत्न होता, कडेला बॉल लागला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल, आणि एका धावेच्या मदतीनं पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. 29 धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला. सो 5 मध्ये अजूनही 25. सो 4 सिक्सेस आणि 1 सिंगल अशी मॅच राहिली आतापर्यंत. पाच चेंडू आणि 5 मध्ये 25 बनवायच्यात. जानू स्पोर्ट्स सीताडे ए आणि जानू स्पोर्ट्स सीताडे बी या 2 संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. 5-25 ची मॅच आहे. 4 सिक्सेस जितेश जोडेल का, हा मोठा प्रश्न आहे. आता प्रत्येक सिक्सर असं म्हणावं लागेल की गोल्डन सिक्सर आहे. बोला तयार, निर्णायक बॉल घेऊन शॉर्ट बॉल. इथे पहा, पूल करायचा प्रयत्न होता, पाठी क्षेत्ररक्षक आहेत.
डोक्यावरनं बॉल अडवला जाईल फेकी करेपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात 31 31 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. सो आता विजयाकरिता इकडनं इक्वेशन जर बघितलं गेलं तर 4 चेंडू आणि 23. सो चारही चेंडू मध्ये धाव फलकावरती सिक्सर्स जोडावे लागतील. 4 मध्ये 23 बनवायच्या. 4 सिक्सर येतील का? बॅटची कडा लागली, बॅटची एज लागली आणि त्यानंतर जासावरती भरपूर विश्वास होता या डावामध्ये. जितेश माघारी परतले गेले आणि धक्का मिळताना आणि आता मॅच वरती देखील कंट्रोल करताना जानू स्पोर्ट्स सीताडे बी संघाला आपण पाहतोय 3 चेंडू आणि 23 ची गरज आहे. फायर डिलिव्हरी हाताळले तर मी म्हणेन की औपचारिकताच बाकी राहिली आहे, पण एखादा इनलिगल डिलिव्हरी आली, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आला तर मॅच आता बनेल. पण ज्या पद्धतीने बॉलिंग चालली आहे किंवा ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे जानू स्पोर्ट्स सीताडे बी संघाने, मी तर म्हणेन की आता त्या चुका नाही होणार ज्या एक्सपेक्ट केल्या जात आहेत. बॉल तयार, हवेमध्ये खेळलाय, उंचीवरती बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील, प्रयत्न तर जरूर केले पण कॅच नाही कंप्लीट होऊ शकत. फेकी करेपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढल्या 33 33 आकड्यावरती. स्वतः विजयाकरिता 2 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. हलकासा बॅटला बॉल लागला, आता पाठीमागे क्षेत्ररक्षक थर्डमॅनला मिसफील्ड झाली, बॉल चौकार. 4. शेवटचा अंतिम बॉल उंचीवरती आहे, उंची आहे, डिस्टन्स नाहीये आणि त्यानंतर कॅच तर कंप्लीट केले आणि मॅच फिनिश होताना आपण पाहतोय जानू स्पोर्ट्स सीताडे बी संघ या मॅच वरती कंट्रोल करतायत. भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला जानू स्पोर्ट्स सीताडे बी वर्सेस जानू स्पोर्ट्स सीताडे ए या 2 संघांमध्ये. आणि प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर डिसाईड केलं होतं बॅटिंग इन्व्हाइट केलेलं बॉलिंग करण्याकरिता आणि त्यानंतर पहिल्या डावामध्ये धाव फलकावरती 53 बनवला. 54 आव्हान होता तो पार करत असताना ए संघाला जर बघितलं गेलं तर 37 वरती थांबवलं आणि त्यानंतर या मॅच वरती कंट्रोल करताना पाहिलं जानू स्पोर्ट्स सीताडे बी संघ. जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि आपण मयूरला देतोय प्लेअर ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग वरती 29 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. सो मयूरला आपण इन्व्हाइट करूयात. या मयूर आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायला.